आवाज महाराष्ट्रामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। आपण चर्चा करतो आहोत शिवसेनेच्या सत्ता सहभागाविषयी। काय दोन मित्र एकत्र आलेले आहेत, पुन्हा एकदा काय उद्याचं चित्र असणार आहे याविषयी। पण शिवसेना भाजप यांच्याविषयी बोलत असताना मुळामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन नैसर्गिक मित्रांविषयी सुद्धा बोललं पाहिजे। ब्रेकवर जाण्यापूर्वी हरीश रोगेंना मी एक प्रश्न विचारला होता की ठीक आहे, आता हे दोन नैसर्गिक मित्र एकत्र आले, कारण तुम्ही दोघांनी, मी पहिल्यांदा यांनी युती तोडली, मग तुम्ही आघाडी तोडली, आता हे पुन्हा एकत्र आलेले आहेत, तर मुळामध्ये तुम्ही दोघे म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन विरोधी पक्ष खंबीरपणे काही पर्याय देणार का आणि खंबीर विरोधकाची भूमिका बजावणार का? म्हणजे तुमचा मूळ शत्रू किंवा तुमचा मूळ स्पर्धक हा काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, की तुमचा स्पर्धक ही सरकार असणार आहे? तुमची नक्की भूमिका काय असणार आहे, काय सांगाल? नाही, मी आपल्या प्रश्नाचं उत्तर देतोच, पण त्यापूर्वी मगाशी बोलत असताना अतुल लोंढेने एक उल्लेख केला की गेल्या 400 वर्षाचा जर इतिहास बघितला तर त्याच्यामध्ये दिल्लीच्या तख्तावरती बसण्याची शरद पवारांची क्षमता होती, जरूर होती, परंतु 1999 सालामध्ये जे त्याने काही राजकारण केलं आणि त्याचा मग झालेला राजकीय परिणाम, याचं कधीतरी आत्मचिंतन माझ्या मित्राने करावं, त्याच्या पक्षाने करावं। आता राहिला प्रश्न की ते एकत्र आले, आम्ही एकत्र येणार का नाही? माझ्या पक्षाने पहिल्या दिवसापासून भूमिका घेतलेली आहे की जनतेने दिलेला जो जनादेश आहे तो आम्हाला मान्य आहे। भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचं जर त्याच वेळेला जर मनोमिलन झालं असतं तुमच्या भाषेमध्ये तर आम्हालाही बरं वाटलं असतं, कारण शेवटी लोकशाहीवरती आमचा विश्वास आहे। आम्हाला महाराष्ट्रातल्या जनतेने विरोधी पक्षामध्ये बसण्याचा मॅन्डेट दिलेला आहे आणि त्यामुळे तो आम्ही स्वीकारलेला आहे, तो जनादेश स्वीकारलेला आहे आणि पहिल्या दिवसापासून आम्ही विरोधी पक्ष म्हणूनच आम्ही त्या ठिकाणी जाहीर केलं आणि आम्ही काम करणार आहोत। आता राहिला प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमचा पक्ष। मी अनेक वेळेला आपल्या ह्या डिबेटमध्ये सांगत आलेलो आहे की हा जो पक्ष आहे आणि देशामध्ये अनेक पक्ष आहेत, मग तो ममता चा पक्ष असेल किंवा आणखी काही पक्ष असतील, ते सगळे पक्ष जे आहेत हे सगळे पक्ष ह्या एका विचारधारेमधून निर्माण झालेले आहेत। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वैचारिक बांधणी, विचारधारा आणि काँग्रेस पक्षाची विचारधारा ही एकच आहे आणि त्यामुळे आम्ही एकत्र येणं याच्यामध्ये काही नवलाची गोष्ट आहे असं काही मला वाटत नाही। परंतु एक गोष्ट आहे, याच्या अगोदर सरकार चालवत असताना ज्या काही भानगडी लोकांच्या समोर आल्या त्या सत्तेमुळे आल्या, सत्तेतल्या पदांच्या मुळे आल्या। आता काय सत्तेची काय वाटणी नाही, आता एकुलतं एक पद आहे दिसतंय आणि ते म्हणजे विरोधी पक्षनेता। आता जर आमच्याबरोबर येऊन त्याच्यावरती जर भांडण करणार असाल तर लोकांच्या मध्ये कुठल्या प्रकारचा संदेश जाणार आहे? मला एक वाटतंय की अनेक प्रश्न महाराष्ट्राच्या समोर आहेत, अनेक प्रश्न देशामध्ये निर्माण होणार आहेत आणि महाराष्ट्रामध्ये जे काही घडत असतं त्याची प्रतिक्रिया संपूर्ण देशामध्ये उमटत असते आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये सक्षम आणि प्रभावी असा विरोधी पक्ष असण्याची गरज आहे आणि त्यामुळे अतुल लोंढे यांना मी विनंती करेन, त्यांच्या पक्षाला मी आव्हान करेन की जर खरोखर तुमची आणि आमची विचारधारा एकच असेल आणि खरोखर महाराष्ट्राच्या हिताला घेऊन जर तुम्ही जाणार असाल, महाराष्ट्राचे अनंत प्रश्न जे आहेत ते प्रश्न लोकांच्या समोर प्रभावीपणे मांडायचे असतील तर तुम्हाला जर यायचं असेल तर आमच्याकडून तुमचं स्वागत आहे, परंतु आम्ही तुमच्या पाठून मागे काय फरफट येऊ अशा प्रकारची परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये राहिलेली नाही, कारण आम्ही विरोधी पक्षामध्ये आहोत। अतुल लोंढे, हरीश रोगे म्हणतात मी प्रचंड आशावादी, त्यामुळे त्यांना असं वाटतंय की तुम्ही दोघेही एकत्र येऊ शकता। माझे 3 प्रश्न तुम्हाला आहेत। पहिला प्रश्न असा आहे की मुळामध्ये जेव्हा सरकार होतं तेव्हा तुम्ही मुख्यमंत्र्यांना एवढा विरोध केला की आता देवेंद्र फडणवीसांना सुद्धा तेवढा विरोध कराल की नाही अशी शंका महाराष्ट्राला आहे। हा एक भाग। दुसरा मुद्दा म्हणजे आत्ता हरीश रोगे म्हणाले की आता एकूण राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांच्या राजकारणाबद्दल आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे, हा दुसरा मुद्दा। तिसरा म्हणजे काँग्रेसचे विरोधी पक्ष नेतेपद तुम्ही शांतपणे मान्य करून त्यांच्यासोबत विरोधी पक्ष म्हणून खंबीरपणे उभे राहणार का? या तिन्ही संदर्भात तुमची उत्तरं पाहिजेत। एकतर पहिला प्रश्न असा आहे की आम्ही पहिलेपासून जाहीर केलं होतं की जिथे जिथे महाराष्ट्राच्या हिताच्या विरोधात गोष्ट होईल सरकारकडनं तिथे आम्ही खंबीरपणे उभं राहू आणि मोठा विरोध करू, मग तो रस्त्यावरून करावा लागला तरी करू आम्ही, ही आमची भूमिका आम्ही स्पष्टपणे केली होती। राहिला प्रश्न विरोधी पक्ष नेतेपदाचा, त्या संदर्भात पवार साहेबांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे।
त्यामुळे त्याच्यावर मी आता काही प्रतिक्रिया देणार नाही किंवा देणं योग्य होणार नाही. तिसरा प्रश्न राहिला की इथे हरीश रोगे बसलेले आहेत, त्यांना इतका अधिकार आहे का की काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादी पक्षांनी काय करावं? तर ते दोन पक्ष जे आहेत, जशी जशी परिस्थिती निर्माण होईल, विचारधारा एकच आहे, एकाच पद्धतीने काम करत आलेलो आहे, त्यामुळे तो प्रश्न उद्भवत नाही. राहता राहिला मुख्यमंत्र्यांचा प्रश्न. मुख्यमंत्र्यांच्या कार्यशैलीवर त्यांच्याच काँग्रेस पक्षाचे मंत्री, त्यांचेच आमदार यांनी किती वेळा टीका केलेली आहे किंवा काय काय प्रश्न उपस्थित आलेले आहे. विशेषतः आता हा चर्चेचा भाग नाही आहे, रोगे साहेबांनी तो प्रश्न उपस्थित केला म्हणून मी बोलतो आहे की त्या संदर्भामध्ये कशा पद्धतीने चर्चा झाल्या हे सगळं महाराष्ट्राने बघितलेलं आहे. काँग्रेसमधूनच विरोध होता की आमची कामं होत नाही. त्यामुळं जो प्रश्न होता तो महाराष्ट्राच्या प्रश्नाच्या हिताच्या संदर्भामध्ये होता. 2-4 प्रश्न त्याच्यावर राणे साहेबांनी स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि त्यांनी 1, 2, 3, 4, 5 मुद्दे वाचून दाखवले होते की याच्यावरचे निर्णय अजूनपर्यंत झाले नाही. उद्योगाची पॉलिसी जी होती, जी पॉलिसी येणं अपेक्षित होतं, ती 3 वर्षानंतर सुद्धा येऊ शकली नव्हती, हे त्यांनी स्पष्टपणे म्हटलं होतं. पण तो विषय संपलेला आहे. आपल्याला पुढे जायचं आहे, पुढे जाऊन सकारात्मक महाराष्ट्रासाठी काम करायचं आहे, ते महत्वाचं आहे. माझ्या दृष्टीने मुद्दा एवढाच आहे की आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याची भारतीय जनता पक्षाच्या सरकारला किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला गरज राहणार नाही शिवसेना सत्तेत सहभागी झाल्यानंतर. अशा वेळेला एक विरोधी पक्ष म्हणून ते काम करणार का, तरीसुद्धा त्या सरकारला पाठिंबा देत राहणार, हा मुद्दा आहे त्यातला. पाठिंबा देण्याचा काही प्रश्नच येत नाही. आम्ही तेव्हाही म्हटलं होतं, पुन्हा एकदा सांगतो, म्हणजे कसं झालं की वो बाल के खाल निघालने वाली बात हो गई अभी. आमचं स्पष्ट म्हणणं असं होतं की विरोधी पक्षाचं जे मॅन्डेट आहे ते मान्य केलेलं आहे. आम्ही म्हटलं की महाराष्ट्रामध्ये आर्थिक स्थैर्याची गरज आहे. आता ते अफजल खानाची फौज वगैरे वगैरे काय आहे, किती मतभेद झालेले होते, 5ही पक्ष वेगळे लढलेले होते. त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर जर चर्चा केली तर मग आमची भूमिका किती व्यवस्थित होती आणि किती स्पष्ट होती आपल्या लक्षात येईल. जिथं जिथं महाराष्ट्राच्या प्रश्न हिताचा संबंध येईल तिथे तिथे आम्ही विरोध करणारच आहे, विरोध करूच, प्रश्नच येत नाही. आता एकच उदाहरण देतो तुम्हाला मी. इन्शुरन्स पॉलिसीच्या संदर्भामध्ये काँग्रेसने केंद्रामध्ये वेगळी भूमिका घेतली, पण सत्तेमध्ये असताना युपीएचं असं म्हणणं होतं की काँग्रेस इन्शुरन्समध्ये 49% एफडीआय आली पाहिजे. आम्ही त्याला पाठिंबा तेव्हाही दिला होता. आता आम्ही विरोधात बसलो आहे, मोठ्या प्रमाणावर विरोध करतो आहे, पण इन्शुरन्स पॉलिसीमध्ये 49% एफडीआय करण्याचा जेव्हा प्रश्न आला तेव्हा आम्ही पाठिंबा दिला. भाऊ तोरसेकर पुन्हा नाही, ठीक आहे, आता आपण या सरकारच्या अनुषंगाने बोलतोय. भाऊ तोरसेकर, एक विश्लेषण असं केलं जातंय की मुळामध्ये भाजपला शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कमी करायची होती म्हणून हा सगळा प्रकार झालेला आहे. म्हणजे समजा जर त्याच क्षणी भाजपनं शिवसेनेचा पाठिंबा मागितला असता तर उपमुख्यमंत्री पद द्यावं लागलं असतं, काही महत्त्वाची पदं द्यावी लागली असती. आज मात्र उपमुख्यमंत्री पद नाही, महत्त्वाची मंत्रिपदं नाही, आणि तरीही शिवसेना पाठिंबा द्यायला तयार आहे, सरकारसोबत यायला तयार आहे, सरकारमध्ये यायला तयार आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये शिवसेनेची एकूण बार्गेनिंग पॉवर कमी करणं ही जर भाजपची व्यूहरचना होती तर तिला यश मिळालं असं म्हटलं जातं आहे. तुम्ही कसं बघता? मला सगळ्यात गंमत अशी वाटली की आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीच्या चर्चेवर बसलोय की युतीत शिवसेना परत आली ह्याच्यावर बसलो, हे मला अजून कळलेलं नाही, गोंधळतो होतो. शिवसेना सत्तेत येणार आहे यापेक्षाही भाजपसमोर आता नवी डोकेदुखी अशी आहे की युती फुटल्यानंतर जे 4 मित्रपक्ष त्यांच्याबरोबर गेले होते त्यांचं काय होणार. त्याच्या खेरीज जे सगळे 138 आमदार त्यांनी गोळा केले होते, अपक्ष वगैरे, त्यांचं काय होणार. म्हणजे भाजपला शिवसेनेला शांत करतील, पण आता उरलेले जे त्यांनी जे काही 16-17 गोळा केले होते त्यांचं काय होणार आहे. म्हणजे आपण त्याविषयी बोललोच नाही. मला गंमत वाटतं की आपल्याला विरोधी नेते पक्ष पद याचीच चर्चा जास्त झाली की हा सगळा विषय युतीत शिवसेना आल्यानंतर शिवसेना भाजप वगळता आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी वगळता उरलेले जे 17-18 लोक आहेत जे पहिल्या दिवसापासून भाजपबरोबर होते आणि भाजपने त्यांचा पाठिंबा स्वीकारलेला होता, त्यांचा काय, हा विषय आपण अजिबात घेतला नाही. आणि ती भाजपसाठी सगळ्यात मोठी डोकेदुखी होणार आहे आणि आपण त्याविषयी काही बोललो नाही. आणि त्या दृष्टीने फार गंभीर आहे. लक्षात घ्या, राजू शेट्टी हे शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर बाहेर पडणार आहेत, कारण त्यांना मंत्रिपद एकतरी द्यावं लागणार आहे. जानकर आहेत, मेटे आहेत, या सगळ्यांचं काय करायचं ही भाजपसाठी सगळी रामदास आठवले
ही डोकेदुखी भाजपा कशी सोडवणार आहे? एक शिवसेनेला तुम्ही बरोबर घेतलंय, त्यामुळे आता उरलेल्यांची गरज राहिलेली नाही. म्हणजे जे आमदार आहेत त्यांची गरज राहिलेली नाही, पण ज्यांनी 1.25 महिना पाठिंबा दिलेला आहे, जे निवडणुकीच्या काळात बरोबर राहिले त्यांचं काय करणार याविषयी. आणि तो विषय खरा डिस्कस व्हायला पाहिजे होता, कारण तो भाजपसाठी सगळ्यात पुढच्या राजकारणात डोकेदुखी आहे. याचं कारण असं आहे की आपण बार्गेनिंग पॉवर घटली म्हणतोय, आपण लोकांमध्ये जाऊन चर्चा आहे का? आणि माझं म्हणणं दूरच्या नको, भाजपच्या कार्यकर्त्यांशी बोला तुम्ही, संघाच्या कार्यकर्त्यांशी बोला तुम्ही, तुम्हाला कळेल की कोणाची फरफट झाली आणि का झाली आहे. हा फार गंभीर. आणखीन एक मुद्दा तुम्हाला सांगितलं की ही सगळी सकारात्मक चर्चा जी 5 आठवडे चालली होती आणि त्याच्यातून सगळी नकारात्मक उत्तरं येत होती. नैसर्गिक मित्र म्हटलं जात होतं आणि तरी नैसर्गिक मित्र नैसर्गिक शत्रूसारखे वागत होते. पण एक गोष्ट कशी घडली आहे बघा, की चर्चा कुठून झाली? प्रभू मातोश्रीवर गेले, तिथून याला गती आली. दुसरी गोष्ट, दिल्लीहून जो माणूस डेप्युटेशनवर पाठवला गेला त्याचं नाव धर्मेंद्र प्रधान आहे. हा धर्मेंद्र प्रधान कोण माणूस आहे? केंद्रीय मंत्री आहे, भाजपा नेता, आपल्याला माहिती आहे. पण ज्याने लोकसभा निवडणुकीच्या काळात नैसर्गिक शत्रू असलेल्या पासवांना NDA मध्ये आणलं आणि त्याचा ताकास्तूर कुठे लागला नाही. फक्त 2 दिवस आधी त्याची बातमी आली, जेव्हा पासवानांचा मुलगा राजनाथ सिंगना भेटला. इतक्या गोपनीय पातळीवर चर्चा ही युतीत शिवसेना आलेली आहे आणि ती आली याचा अर्थच महाराष्ट्रातल्या भाजपची बार्गेनिंग पॉवर या युतीमुळे संपलेली आहे. हे धर्मेंद्र प्रधान आल्यावर झालं हे लक्षात घ्या. तेव्हा बार्गेनिंग पॉवर जर असेल तर ती भाजपच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांची बार्गेनिंग पॉवर आज संपलेली आहे.